विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे इयत्ता 11वी कॉमर्स चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये ऑनलाईन अभ्यासक्रमात स्वागत. प्रकरण नंबर 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज हे आपण बघतो आहोत. मागील तासामध्ये घटनापत्रक आणि घटनापत्रकामध्ये एक समाविष्ट असणारे घटक याचा आपण विचार केला होता. घटनापत्रक हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे, कारण हे ज्या कंपनीसाठी तयार केले जाते त्या कंपनीचा उद्देश दर्शविते. घटनापत्रक कंपनीची कार्यकक्षा निश्चित करते. आता सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारण्यासाठी जनतेला भाग, कर्जरोखे इत्यादी खरेदी करण्यासाठी केलेलं आवाहन म्हणजे माहितीपत्रक होय. तर आपण साधारणतः घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक या 3 दस्तऐवजांचा विचार करणार आहोत. त्यामधला पहिला बघितला होता घटनापत्रक. घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेल्या आणि वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार 1956 हा कायद्यानुसार बदल करण्यात आलेला दस्तऐवज म्हणजे घटनापत्रक होय. घटनापत्रक हे प्राथमिक दस्तऐवज आहे. घटनापत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केल्या जातात याचा आपण विचार केला होता. घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी, त्यामध्ये नाव कलम, स्थळ कलम, उद्देश कलम, जबाबदारी कलम, भांडवल कलम आणि संघटन कलम यांचा आपण सारासार विचार केलेला होता. आता दुसरा जो मुद्दा आहे, पहिला आहे घटनापत्रक, दुसरा आहे नियमावली. नियमावली हा दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो कंपनी नोंदणी कार्यालयात नोंदणीसाठी घटनापत्रकासोबत सादर करणे आवश्यक आहे. नियमावली कंपनीसाठीचे मूलभूत नियम असतात. नियमावलीत कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी नमूद केलेले नियम, अटी व तरतुदी असतात. यामध्ये संचालक मंडळाचे हक्क, अधिकार, जबाबदारी तसेच व्यवसाय कार्यपद्धती असतात. नियमावली हे कंपनी व सभासद तसेच सभासदांमध्ये आपापसात संबंध निर्माण करत असतात. नियमावली म्हणजे कंपनीचे अंतर्गत नियम आहेत व ते भागधारकांच्या हितासाठी असतात. नियमावली म्हणजे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी बनविलेले नियम व अधिनियम आहेत. तसेच कंपनी सभासदांच्या हक्काबाबत स्पष्टीकरणे यात दिलेले असतात. नियमावली हा घटनापत्रकापेक्षा दुय्यम दस्तऐवज आहे, ज्याकरिता कंपनीची स्थापना झालेली आहे, त्यांची उद्दिष्टे व उद्देश कंपनीच्या घटनापत्रकात दिलेले असतात. तर कंपनीचे दैनंदिन कामकाज कशा पद्धतीने चालवले पाहिजे याची माहिती नियमावलीत दिलेली असते. कंपनीचे कार्यकक्षा घटनापत्रक ठरविते. या कक्षेबाहेर कंपनी जाऊ शकत नाही. या कार्यकक्षेमध्येच राहून कंपनीला स्वतःचा व्यवसाय करावा लागतो. त्याचबरोबर या कार्यकक्षेमध्ये राहूनच कंपनी स्वतःच्या व्यवस्थापनाचे नियम बनविते. अशा प्रकारे नियमावली ही घटनापत्रकाच्या अधीन राहते. म्हणजे घटनापत्रकाला च्या माध्यमातूनच नियमावली तयार करणे गरजेचं असतं. घटनापत्रकात दिलेली उद्दिष्ट असतात ती साध्य करण्यासाठी नियमावली तयार करावी लागते आणि त्यासाठी नियमावली हे योग्य ते मार्गदर्शन करत असते. त्यानंतर नियमावली आपण बघितलंस की सभासद व कंपनी तसेच सभासदांमध्ये आपापसात संबंध निर्माण करत असतात. हा नियमावली हा दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आता या नियमावलीची व्याख्या जर बघूया, कंपनी कायदा 2013 कलम 2 परिशिष्ट 5 नुसार कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेली आणि वेळोवेळी सुधारित केलेल्या कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजे नियमावली होय. नियमावली हा एक लिखित स्वरूपातील दस्तऐवज आहे, ज्यामध्ये नियम व तरतुदी दिलेल्या असतात. त्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी मदत करतात. प्रत्येक कंपनीची वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्थापन केले जाते. कंपनीच्या स्वरूपानुसार, कंपनीच्या प्रकारानुसार, कंपनी लहान मोठी असेल त्यानुसार व्यवस्थापन हे वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते. त्यामुळे कंपनी कायदा 2013 नुसार विशिष्ट नियम कंपनी सांगत नाही, तथापि नियमावलीत कोणतेही नियम
घटनापत्रक कंपनी कायदा 2013 किंवा इतर कोणत्याही कायद्याशी विसंगत नसावेत. म्हणजे आपण कंपनीच्या बाबतीत जी नियमावली बनवतो ते नियमावली कंपनी कायदा 2013 घटनापत्रक याच्याशी सुसंगत असणं आवश्यक आहे. नियमावलीमध्ये कोणत्याही नियमामुळे कंपनीच्या अधिकारात घटनापत्रक कंपनी कायदा ही इतर कोणत्याही कायद्यापेक्षा वाढ होऊ नये. भाग विक्री, जप्त केलेले भाग, भागाचे हस्तांतरण, भागाचे व कर्ज रोख्याचे संक्रमण, कार्यपद्धती, व्यवस्थापकीय मंडळाचे अधिकार, जबाबदारी इत्यादी बाबी नमूद केलेल्या असतात आणि त्यानुसारच कंपनीचा कारभार हा पाहिला जाऊ शकतो. म्हणून नियमावली ह्या जरी दुय्यम महत्त्वाचा दस्तऐवज असला तरी कंपनीच्या अंतर्गत नियमावलीच्या दृष्टीकोन नियमाच्या दृष्टीकोन नियमावली अतिशय महत्त्वाचा घटक आहे. नियमावलीत कंपनीला लागू असलेल्या सर्व नियमांना समाविष्ट करणे गरजेचं आहे. घटनापत्रकावर ज्या व्यक्तीने स्वाक्षरी केली असेल कायद्यानुसार त्या प्रत्येक सभासदाने नियमावलीवर सुद्धा स्वाक्षरी करणं गरजेचं असतं. स्वाक्षरी करताना आपलं नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय, किमान एका साक्षीदाराची सहीसह माहिती नमूद करणं आवश्यक असतं. आपण कंपनी कायदा 2013 नियमावलीचे काही नमुने तक्ते FGHIJ असे वेगळ्या प्रकारच्या कंपनीसाठी नमूद केलेले आहेत. म्हणजे तक्ता F म्हणजे भागाने मर्यादित कंपनी, तक्ता G म्हणजे हमीने मर्यादित कंपनी, तक्ता H म्हणजे हमीने मर्यादित कंपनी पण भागाने मर्यादित नसलेली, तक्ता I अमर्यादित कंपनी भांडवल असलेली, तक्ता J अमर्यादित कंपनी भांडवल नसलेली. असे कंपनी कायद्यानुसार नियमावलीचे नमुने तक्ते आहेत. आता नियमावली तपशील, नियमावलीने कोणकोणता तपशील असू शकतो तो आपण आता बघूया. कंपनी कायदा 2013 परिशिष्टातील परिशिष्ट जसे तसे किंवा बदल करून नियमावली स्वीकारू शकते. नियमावलीत सर्वसाधारणपणे खालील तपशील असतो. भाग भांडवल म्हणजे त्यामध्ये भाग भांडवल, त्याची किंमत, भाग भांडवलाचे विभाजन व प्रकार. यामध्ये भागांचे प्रकार, किंमत, भागभांडवल किती असतं याची सर्व माहिती या नियमावलीत दिलेली असते. दुसरं आहे भागांच्या प्रकारानुसार भागधारकांचे अधिकार, म्हणजे भागांचे प्रकार जे पडतात त्यानुसार भागांचे अधिकार दिलेले असतात भागधारकांना. तिसरं भाग वाटप, हप्ता मागणी, भाग जप्ती. आता यांची कार्यपद्धती कशी असते या गोष्टीसुद्धा नियमावलीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर भागांचे हस्तांतरण, नियम व कार्यपद्धती. तसंच कंपनीचा धारणा अधिकार. धारणा अधिकार म्हणजे काय, जोपर्यंत कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम, म्हणजे जी व्यक्ती कंपनीकडून कर्ज घेते कर्जाची रक्कम सभासद भरत नाही तोपर्यंत कंपनीकडे भागावरील ताबा असण्याचा अधिकार असणे म्हणजे कंपनी धारणाचा अधिकार असं म्हणता येऊ शकतं. पुढचं आहे भाग भांडवलात वाढ करणे, कमी करणे किंवा बदल करणे. म्हणजे कंपनीचा विस्तार होऊ शकतो, वेळप्रसंगी भाग कमी करावा लागतो, भांडवल कमी करावं लागतं किंवा बदल करावा लागतो. यासाठी नियमावली तरतूद असणं गरजेचं असतं. व्यवस्थापक व अधिकारी यांची नियुक्ती करणे, वेतन व अधिकार, कर्तव्य यांची जबाबदारीची जाणीव ठेवणे या गोष्टी नियमावलीत असणं गरजेचं असतं. भाग साठ्याचे रूपांतर करणे, सभेची सूचना, मतदानाचे हक्क, प्रतिनिधी, मतदान, गणसंख्या इत्यादीचे नियम या नियमावलीत असणं गरजेचं आहे. कारण की सभा घेत असताना ती सूचना, मतदानाचे हक्क, प्रतिनिधी, मतदान, गणसंख्या या सर्वची जबाबदारी किंवा सर्व गोष्टी या नियमावलीत असणं गरजेचं असतं आणि त्यानुसार कंपनीचा कारभार आपल्याला योग्य त्या पद्धतीने प्रशासन योग्य त्या पद्धतीने करता येऊ शकतं. कंपनीचे हिशोब, अंकेशन, राखीव निधी, लाभांश, कर्ज व भांडवल उभारणी पद्धती, त्यानंतर भाग प्रमाणपत्र, दुय्यम भाग प्रमाणपत्र देणे इत्यादी कार्यपद्धतीसुद्धा या नियमावलीत असणं गरजेचं असतं. अंकेशन समिती, वेतन समिती, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी यांची गठन व संरचना करण्याची जबाबदारीसुद्धा नियमावलीत नमूद केलेली असते आणि त्यानुसार या समित्या स्थापन कशा करायच्या याची सर्व माहिती या नियमावलीत नमूद केलेली असते. कंपनीचे विसर्जन,
लवाद व्यवस्था, नुकसान भरपाई या म्हणजे कंपनी स्थापनेपासून तर कंपनीच्या विसर्जनापर्यंत किंवा कंपनी नुकसान भरपाईपर्यंत सर्व नियमांची माहिती या नियमावलीत नमूद करणं गरजेचं असतं आणि त्याच नियमाचा वापर करून कंपनीचा कारभार किंवा प्रशासन पाहता येऊ शकतं. म्हणून कंपनीमध्ये कोणकोणते नियम असणं आवश्यक आहे हे सर्व नियमावलीत नमूद केलेले असतात. पुढचं, खाजगी कंपनीच्या नियमावलीत खालील प्रतिबंध असणं आवश्यक आहे. आता सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनीचे प्रकार आहेत, परंतु खाजगी कंपनीच्या बाबतीत नियमावलीमध्ये कोणकोणते प्रतिबंध असतात ते बघूया. जास्तीत जास्त 200 सभासद संख्या असल्या पाहिजे. 200च्या वर सभासद संख्या चालणार नाही. भाग हस्तांतरावर निर्बंध, जे आपण भाग हस्तांतर करतो, शेअर ट्रान्सफर करतो किंवा हस्तांतर करतो, त्याच्यावर पूर्णपणे निर्बंध असतात. भाग, कर्ज रोखे, शेअर्स, डिबेंचर अथवा कोणत्याही प्रकारच्या प्रतिभूतींची सार्वजनिक विक्रीवर निर्बंध असतात. म्हणजे भाग, कर्ज रोखे किंवा कोणती प्रतिभूती सार्वजनिक विक्री करता येऊ शकत नाही, हे निर्बंध असू शकतात. तर हे झालं आपलं खाजगी कंपनीच्या बाबतीत. आता नियमावलीत बदल बघितलं तर कंपनी कायद्यानुसार व घटनापत्रकातील तरतुदीनुसार नियमावलीत विशेष ठराव संमत करून बदल करू शकतो. आता कंपनीच्या नियमावलीत बदल हा मूळ नियमावली एवढाच सभासदांना बंधनकारक असतो आणि अशा ठरावाची एक प्रत 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकारी दाखल करावी लागते. नियमावलीच्या कोणत्याही कलमामध्ये बदल केला असेल तो बदल प्रत्येक प्रतीमध्ये करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे बदल केलेल्या प्रती 7 दिवसाच्या आत सभासदांसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आता नियमावलीतील बदल कोणता करता येतो तो बघूया. नवीन नियमावलीचा अथवा कायद्याचा अंगीकार करणे, नियमावलीतील काही मजकूर काढून टाकणे, नियमावलीत काही मजकूर समाविष्ट करणे, नियमावलीतील नियमांसाठी पर्यायी नियम समाविष्ट करणे, नियमावलीतील तरतुदी दुरुस्त करणे इत्यादीचा विचार या नियमावलीमध्ये केला जाऊ शकतो. तर या दृष्टिकोनातून आपण विचार केला होता नियमावली. पहिला बघितला आहे घटनापत्रक, दुसरा आहे नियमावली आणि आता बघणार आहोत तिसरा म्हणजे माहितीपत्रक. जे 2 महत्त्वाचे घटक होते, दस्तऐवज होते, घटनापत्रक आणि नियमावली. आता तिसरा बघणार माहितीपत्रक. सार्वजनिक कंपनी जनतेकडून भाग उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्यास माहितीपत्रक असे म्हणतात. माहितीपत्रकात कंपनीसंबंधी, भाग भांडवलासंबंधी आवश्यक ती माहिती असते. गुंतवणूकदारांना प्रतिभूती खरेदी करण्याचे आवाहन या पत्रकातून केले जाते. कंपनी कायदा 2013च्या कलम 270 नुसार माहितीपत्रक म्हणजे माहिती म्हणून वर्णन केलेला कोणताही दस्तऐवज होय. यात कंपनी कायद्यातील कलम 32 नुसार रेड हेरिंग माहितीपत्रक किंवा सेल्फ माहितीपत्रक यांचा समावेश होतो. माहितीपत्रकाद्वारे लोकांना कंपनीच्या प्रतिभूतीची खरेदी करण्यासाठीचे सूचनापत्रक, परिपत्रक, जाहिरात इत्यादीचे आवाहन केले जाऊ शकते. सार्वजनिक कंपनीची नोंदणी झाल्यानंतर पायरी म्हणजे भांडवल जमा करणे होय. भांडवल जमा करताना त्यांना माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागतं, कंपनीची माहिती द्यावी लागते. भविष्यात कंपनीचे कोणकोणते उपक्रम आहेत हे लोकांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून प्रसिद्ध करावं लागतं. माहितीपत्रक हा कंपनीचा एक मुख विक्रेता असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता माहितीपत्रकात खरी वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती असावी, त्यानुसार गुंतवणूकदार आपले गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतात. आता कंपनीकडून वितरित केल्या जाणाऱ्या माहितीपत्रकाचे प्रकार. पहिला आहे संक्षिप्त माहितीपत्रक, दुसरा बहुविध माहितीपत्रक, तिसरं आहे अपुरे माहितीपत्रक, चौथं आहे लेटर ऑफ ऑफर आणि पाचवं आहे ऑफर लेटर. चला तर मग आपण यांचा आता सविस्तर आपण विचार करूया. त्यामध्ये बघितलं पहिलं संक्षिप्त माहितीपत्रक. यामध्ये माहितीपत्रकाचे ठळक बाबी थोडक्यात नमूद केलेल्या असतात. माहितीपत्रकाचा महत्त्वाचा भाग असतो
पण संक्षिप्तरित्या हे सुरुवातीचे भाग विक्री व कर्जरोखे विक्री करताना अर्जासोबत जोडलेले असतात. अशा प्रकारचे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक भाग विक्रीच्या वेळीच वितरित करू शकते. हे झालं पहिलं संक्षिप्त माहितीपत्रक. बहुविध माहितीपत्रक. सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारते. अशा प्रत्येक भांडवल उभारणीच्या वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करणं आवश्यक असतं. माहितीपत्रक तयार करण्याची व नोंदणी करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक करण्याऐवजी कंपनी सेल्फ माहितीपत्रक तयार करते. हे पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत चालू शकते. प्रतिभूतीच्या विक्रीच्या आव्हानापासून 1 वर्षापर्यंत केलेल्या आव्हानासाठी तपशील नोंदणी अधिकारी कार्यालयात कंपनीला प्रत्येक वेळी सादर करावे लागते. या माहितीपत्रकाच्या तपशिलामध्ये नवीन सर्व घडलेल्या महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या असाव्यात, जसे की मालमत्ता, गहाण किंवा अनामत रक्कम ठेवून कर्ज घेणे, प्रथम प्रतिभूतीची विक्रीच्या वेळी व नंतरच्या विक्रीच्या वेळीच्या आर्थिक स्थितीमध्ये झालेले बदल इत्यादीची माहिती यामध्ये असते. तिसरे अपुरे किंवा रेअर हेरिंग माहितीपत्रक. रेअर हेरिंग माहितीपत्रक हे एक अपूर्ण माहितीपत्रक आहे, कारण यामध्ये प्रतिभूती संख्या किंवा विक्रीस काढलेल्या प्रतिभूतीची वाटप किंमत याचा संपूर्ण तपशील यांचा समाविष्ट नसतो. हे सामान्यतः सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंगच्या प्रक्रियेत वितरित केले जाऊ शकतात. सार्वजनिक वाटप म्हणजे सार्वजनिकरित्या सर्वप्रथम भाग विक्री करणे होय. आणि बुक बिल्डिंग प्रक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याद्वारे कंपनी सार्वजनिक मागणीनुसार प्रतिभूतींची वाटप व किंमत निर्धारित करते. रेड हेरिंग माहितीपत्रकाला समान दायित्व असते जे माहितीपत्रकाला सुद्धा असते. सदस्यता यादीला सुरुवात करण्याअगोदर कंपनीने कमीत कमी 3 दिवस आधी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे रेड हेरिंग माहितीपत्रक दाखल करणे आवश्यक आहे. लेटर ऑफ ऑफर. कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते, म्हणजेच कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागांच्या प्रमाणात भाग वाटप करते. अशावेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते. यास प्रस्तावाचा तपशील समाविष्ट असतो. आणि शेवटचं ऑफर लेटर. जेव्हा कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतीचे वाटप करते तेव्हा कंपनी गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला ऑफर लेटर देते. खाजगीरित्या भाग विक्री म्हणजे जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदारांच्या कोणते निवडक गटास तिचे भाग वितरित करीत असते. या दृष्टिकोनातून आपण माहितीपत्रकाचा विचार केला गेला आहे. माहितीपत्रकामध्ये माहिती, अहवाल, घोषणापत्र, तज्ज्ञांचे विधान, कंपनीने वितरित केलेले इत्यादी बाबी याचा विचार करावा लागतो. आणि आता शेवटचं बघायचे माहितीपत्रक असत्य विधान व त्याचे परिणाम. गुंतवणूकदार हा माहितीपत्रकामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे गुंतवणुकीचा निर्णय घेत असतो. म्हणून माहितीपत्रक हा मुख्य विक्रेता आपण म्हटलेले आहे. त्यामुळे माहितीपत्रक वितरित करताना माहितीपत्रकात असलेली माहिती अचूक असल्याची व महत्त्वाची माहिती वगळली गेली नाही याची दक्षता घ्यावी. असत्य निवेदन म्हणजे काय? माहितीपत्रक एखादे विधान स्वरूप व संदर्भापासून दिशाभूल करणारे आहे किंवा एखाद्या विधानाचा समावेश किंवा एखादे विधान वगळल्यामुळे दिशाभूल होत असेल. गुंतवणूकदारांनी असत्य विधानाला बळी पडून जर भाग खरेदी केले असतील तर ते कंपनी विरुद्ध दावा दाखल करू शकतात. माहितीपत्रकात असत्य व चुकीच्या विधानासाठी कंपनी व जबाबदार अधिकारी यांना पुढील दायित्वासाठी सामोरे जावे लागते. म्हणजे दिवाणी जबाबदारी, गुंतवणूकदारास नुकसान भरपाई देणे. फौजदारी जबाबदारी म्हणजे कंपनी किंवा जसे अधिकारी दंड व तुरुंगवास यांची दोन्हीची शिक्षा होते. एक धावतारा आपण घेऊ घटनापत्रक व नियमावली. आता यांचं जर आपण फरक स्पष्ट केला किंवा त्याचा विचार केला तर बघा, पहिला आहे घटनापत्रक. पहिला मुद्दा घटनापत्रक, दुसरा नियमावली. अर्थ बघितला. घटनापत्रक हा असा एक दस्तऐवज की ज्यामध्ये कंपनीची ध्येय उद्देश नमूद केले असतात. नियमावली म्हणजे काय? कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापन नियम व तरतुदी नमूद केलेले असतात. दुसरा मुद्दा दर्जा. हा मूलतः किंवा प्राथमिक दस्तऐवज आहे. हा दुय्यम स्वरूपाचा व घटनापत्रकास पूरक दस्तऐवज आहे. नियमावली. व्याप्ती बघितली घटनापत्रकात कंपनीच्या कार्यकक्षेबाहेरील कृती करू शकत नाही. कामकाजाची कार्यकक्षा निश्चित केली असते. नियमावलीमध्ये काय असतं? कंपनी नियमावलीने
ठरवून दिलेल्या मर्यादेच्या बाहेरील कृती करू शकत नाही. फक्त ती कृती घटनापत्रकाच्या चौकटीतच करावी लागते. चौथा आहे मुद्दा घटक. घटनापत्रकात कंपनी काय करू शकते व काय करू शकत नाही हे नमूद केले असते. यामध्ये कंपनीचे नाव, नोंदणी, वृत्तपत्ता, भांडवल, रचना, उद्दिष्टे, जबाबदारी इत्यादीच्या बाबी समाविष्ट असतात. नियमावलीमध्ये काय असतं? यामध्ये कंपनीच्या अंतर्व्यवस्थापनाचे नियम असतात. यामध्ये प्रतिभूतीच्या वाटपासंबंधी नियम, संचालक, अंकेशक, अधिकारी यांचे अधिकार व जबाबदारी, विसर्जनाची प्रक्रिया इत्यादी बाबी समाविष्ट असतात. पाचवा मुद्दा आहे कंपनीशी नाते. घटनापत्रक यामध्ये कंपनी व बाहेरील जग याचे संबंध निश्चित होतात आणि नियमावलीद्वारे कंपनी व सभासद यांचे संबंध निश्चित होत असतात. पुढचा आहे विसंगती. यामध्ये अशी कोणती बाब नसावी जी कंपनी कायदा किंवा इतर कोणत्याही कायद्याविरुद्ध आहे, हे घटनापत्रकामध्ये येतं. आणि नियमावली काय येतं? यामध्ये अशी कोणतीही बाब नसावी की जी कंपनी कायदा तशी घटनापत्रक विसंगत आहे. आणि शेवटचं बदल. घटनापत्रात बदल करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. नियमावलीत बदल करणे सहज सोपे आहेत. यासाठी सर्वसाधारण सभेत विशेष ठरावाची आवश्यकता असते. सामान्य ठराव, विशेष ठराव असे असतात. 51% असेल तर सामान्य ठराव आणि 75% किंवा 3/4 सभासद असतील तर विशेष ठराव करावा लागतो. आणि साधारणतः 3/4 सभासद असतील किंवा 75% सभासद असतील तर हा नियमावलीत बदल करता येऊ शकतो. तर या दृष्टिकोनात आपण साधारणतः विचार केला आहे. तर या टॉपिकमध्ये आपण जर बघितलं, कंपनी नोंदणीच्या वेळी प्रत्येक कंपनीला घटनापत्रक व नियमावली तयार करावी लागते. घटनापत्रक हा प्राथमिक व मूलभूत दस्तऐवज आहे. यामध्ये कंपनी स्वरूप, वैशिष्ट्य स्पष्ट होतात. यात कंपनीचे ध्येय, उद्दिष्टे दिलेली असतात. कंपनी व बाहेरील जग यांच्यातील नातेसंबंध निश्चित होतात. घटनापत्रकातील कलमे, नाव कलम कंपनीचे नाव असतं. स्थळ कलम कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात राज्यात ज्याचा पत्ता असेल ते. उद्देश कलम कंपनीचे ध्येय, उद्दिष्ट साध्य केले जातात. भांडवल कलममध्ये भांडवल संरचना व भागांचे प्रकार इथे वर्णन असतं. जबाबदारी सभासदांची जबाबदारी निश्चित केली असते. आणि संघटन कलममध्ये घटनापत्रकाला सहाय्य करण्यासंबंधी नावे व पत्ते व स्वाक्षरी असते. अधिकार बाह्य सिद्धांत. घटनापत्रकाच्या अधिकार क्षेत्राबाहेर कृती बेकायदेशीर असते. नियमावली हा एक कंपनीचा दुय्यम दस्तऐवज आहे. यामध्ये कंपनीच्या आंतरिक व्यवस्थापनाचे नियम असतात. तसेच भाग वाटप, भाग हस्तांतरण, भाग संक्रमण, लाभांश वाटप इत्यादी संदर्भात कायदेशीर तरतुदी व कार्यकारी संचालक व संचालक यांची नेमणूक, कर्तव्य व अधिकार यांचे समाविष्ट असतात. आंतरिक व्यवस्थापनाचा सिद्धांत आणि माहितीपत्रक बघितलं. कंपनीने जनतेस भाग खरेदी करण्यासाठी केलेलं आव्हान. कंपनी प्रतिभूतीच्या वाटपानुसार सेल्फ माहितीपत्रक, रेड हेरिंग माहितीपत्रक, लेटर ऑफ ऑफर इत्यादी वितरित करत असतं. आणि शेवटचं बघितलं, माहितीपत्रकातील चुकीचे विधान हे असत्य व दिशाभूल करणारे मानले जाईल. अशावेळी कंपनीला व तिच्या अधिकाऱ्यांना दिवाणी व फौजदारी जबाबदारीसाठी सामोरे जावे लागते. तर या दृष्टिकोनातून आपण या टॉपिकमध्ये साधारणतः कंपनीच्या दस्तऐवज संबंधित कंपनीच्या स्थापनेसंबंधी कोणकोणते दस्तऐवज याचा विचार केला आहे. घटनापत्रक, माहितीपत्रक, नियमावली. म्हणजे घटनापत्रक हा प्राथमिक दस्तऐवज आहे, नियमावली हा दुय्यम दस्तऐवज आहे आणि माहितीपत्रक हा मुख्य विक्रेता किंवा कंपनी संबंधी, भांडवल संबंधी योग्य ती माहिती पुरवण्याचे काम करत असतं. तर या पद्धतीने आपण या टॉपिकमध्ये बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचा दुसऱ्या टॉपिकचे शिकू. तोपर्यंत थांबू. धन्यवाद.